अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरू स्वामी समर्थ। सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे। सर्व भक्तांच्या मनातील चांगल्या इच्छा स्वामी आईने लवकरात लवकर पूर्ण कराव्या हीच माऊलींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। भक्त हो, आज आहे रविवार आणि उद्या आहे सोमवार, तर उद्या अमावस्या आहे, सोमवती अमावस्या। आता खूप जणांना अमावस्या जवळ आली की घरामध्ये वेगवेगळे त्रास जाणवतात, बऱ्याच घरामध्ये वादविवाद होतात आणि एखाद्या तरी व्यक्तीला असा वेगळा एक त्रास होतो की असं वाटतं की आपल्याला बाहेरची बाधा आहे का, असंही होऊ शकतं। किंवा हे असतं ते पितृदोषामुळे घरातील एक दोन व्यक्तींना तरी खूप भयानक असा त्रास जाणवतो आणि हे अगदी सर्वांच्या बाबतीत घडत असतं। तर तुम्हा सर्वांना ज्या घरामध्ये कोणतंही काम होत नाही, तुम्ही खूप कष्ट करता पण पैसा हातामध्ये येणार त्यावेळी खूप त्याला लांबण लागणार किंवा मग जमलेला विवाह मोडणार, नोकरीसाठी तुम्ही खूप प्रयत्न करताय पण आज उद्या असंच होत आहे। त्याचबरोबर खूप महिलांच्या कमेंट्स आहे की ताई आमचा गर्भपात झालेला आहे, आम्ही स्वामींची सेवा करून प्रेग्नेंट राहिलो पण 2-3 महिन्यानंतर बऱ्याचशा ताईंच्या एवढ्यात कमेंट येत आहेत की गर्भपात होत आहे। तर बघा, स्वामींची सेवा केल्याने तुम्हाला जे काही मिळेल ते सर्व चांगलंच मिळेल। बऱ्याचदा आपल्या आयुष्यामध्ये काही गोष्टी पुढे जाऊन जे दुःख येणार असतं तर महाराज ते तुमचं आजच दुःखाचं निरसन करत असतात। तुम्ही आज जरी गर्भपात झाला तरी अजिबात नाराज होऊ नका, स्वामींच्या सेवेमध्ये कायम रममान रहा। तुम्हाला बघा, स्वामी महाराज नक्कीच जी काही इच्छा असेल मुलगा मुलगी होण्याची ते तुम्हाला नक्की होईल, व्यवस्थित गर्भधारणा होईल। पण तुम्हाला अमावस्येला खूप महत्त्वाचे जे उपाय असतात ते करायचे आहेत। तर भक्त हो, माहिती सर्वांनी शेवटपर्यंत ऐका। व्हिडिओ पाहत असताना कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा। तर उद्या 8 तारखेला अमावस्या आहे आणि उद्याची अमावस्या अतिशय महत्त्वाची आहे। फक्त हो, उद्या 8 एप्रिल सोमवार आहे आणि उद्याची अमावस्या आहे सोमवती अमावस्या, यालाच दर्श अमावस्या सुद्धा म्हणतात। तर उद्या अमावस्येला प्रारंभ आहे पहाटे 3:22 तर त्या रात्री संपणार आहे 11:51 म्हणजेच उद्याची अमावस्या दिवसभर आहे, पहाटे सुरू होणार आणि रात्री संपणार। त्यामुळे जे काही तुम्हाला पुण्य करता येईल, जे काही चांगलं कर्म करता येईल ते उद्याच्या दिवसामध्ये करायचं आहे। इतर सर्व कामे बाजूला ठेवा। उद्याची सोमवती अमावस्येची कोणतीही सेवा आणि उपाय चुकवायचा नाही। ज्यांना पितृदोष आहे, खडतर पितृदोषामुळेच तुमच्या घरात संतती होत नाही, तुम्हाला मुलगा होत नाही म्हणजे पुत्रप्राप्ती होत नाही, विवाह जमत नाही, नोकरी लागत नाही, गर्भधारणा राहिली की गर्भपात होतो, बऱ्याच महिलांचा शक्यतो मुलाचाच गर्भपात होतो। त्याचबरोबर पती पत्नीचं वादविवाद, अचानक एखाद्या व्यक्तीला अमावस्येलाच आजारी पडणे, वादविवाद घरात होणे, असे जे प्रकार घडतात ते फक्त आणि फक्त पितृदोषामुळे, इतरांची वाईट नजर हे सुद्धा याला कारणीभूत आहे। बरेच लोक हल्ली काहीही करतात पण स्वामी आपल्यापर्यंत या गोष्टी येऊ देत नाही। त्यासाठी तुम्हाला उद्या अमावस्येला उतारा करायचा आहे। तर मी तुम्हाला इथे 2-3 उपाय सांगणार आहे, 2-3ही उपाय तुम्हाला करायचे आहेत आणि पुढे सुद्धा असेच काही उपाय जे आहेत ते पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल, म्हणजेच तुम्हाला आज 2 व्हिडिओ पाहायला मिळतील। तर तुम्हाला पहिला उपाय करायचा आहे, हा उपाय अगदी सर्वांनी करायचा, 99% लोकांना पितृदोष असतो। एक नारळ घ्यायचा आहे आणि त्या नारळाला तुम्हाला त्रिशूल काढायचा आहे। मग तर तुम्ही इथे पाहू शकता मी कलशामध्ये नारळ बसवलेला आहे। तर आपण ज्या पद्धतीने कलशावरती नारळ ठेवतो तोच नारळ तुम्हाला हातामध्ये फक्त असा घ्यायचा आहे। त्यावरती तुम्हाला अष्टगंधने एक त्रिशूळ काढायचा आहे किंवा मग अष्टगंध नसेल तर तुम्ही ते हळदीने काढा किंवा शेंदूरने काढा, चालेल, कुंकाने काढायचं नाही। त्रिशूळ माहीत आहे तुम्हाला, असा आकार असतो त्रिशूळचा, तर तसं त्रिशूळ काढायचं आहे। आणि तुम्हाला एक मूठभर काळे तीळ घ्यायचे आहेत। काळे तीळ आधी हातात घ्या, नंतर त्यावरती तो नारळ ठेवा आणि हा उतारा तुम्हाला तुमच्या
प्रवेशद्वारावरून उतरून टाकायचा आहे. जर घरातील एखादी व्यक्ती त्रास देत असेल, वेड्यासारखं वागत असेल अमावस्येला, आत्ताच 1-2 ताईंच्या कमेंट्स आल्या की आमच्या घरामध्ये म्हणजे लेडीज म्हणा किंवा जेंट्स म्हणा अमावस्येला त्यांना फार म्हणजे विचित्र ते वागतात किंवा भीती वाटते किंवा त्यांना असं वाटतं की आम्हाला बाहेरील बाधा झालेली आहे, इतरांना घरातील त्रास देणं. हा जो त्रास असेल त्या व्यक्तीवरून सुद्धा तुम्ही तो सेपरेट उतारा करून तुम्हाला एका पेपरवरती ठेवायचा आहे. आणि जिथे तुम्ही कचरा वगैरे टाकता किंवा जर साईडला तुमच्या आसपास मोकळी जागा असेल तर अशा ठिकाणी तो तुम्हाला उतारा टाकायचा आहे. पण हा उतारा भर दुपारी करायचा आहे, म्हणजे किती 12 ते 1च्या दरम्यान हा उतारा करायचा आहे. पण उतारा करताना एक काळजी घ्या, जर तुमच्या आसपास मोकळी जागा नसेल किंवा मग त्या मोकळ्या जागेत लहान मुले खेळत असतील तर इथे अजिबात टाकायचं नाही. मग तो तुम्ही पेपरमध्ये जो नारळ गुंडाळून ठेवलेला आहे तो तुम्ही तुमच्या डस्टबिनमध्ये झाकून ठेवा आणि मग कचऱ्याची जी गाडी येते त्या गाडीमध्ये टाकून दिलं तरी चालेल. पण अजून एक सांगते, हा उतारा करत असताना शेजारील जे लोक आहेत ते सुद्धा बाहेर नसले पाहिजेत. मग तुम्ही म्हणाल 12 ते 1मध्ये करायचं आहे, तुम्ही अगदी 12 ते 2 ह्या वेळेत करू शकता. पण शेजाऱ्यांनी सुद्धा हे पाहिलं नाही पाहिजे, कारण मग त्यांच्या मनामध्ये वेगळं काहीतरी आलं तर याचा दोष आपल्याला लागतो. आपल्याला स्वामींची सेवा करताना महाराज हेच सांगतात की तू तुझं चांगलं कर्म कर, आपल्याला इतरांचं काही नुकसान करायचं नाही. आपल्याला कधीच मग महाराज आपल्याला काहीच देणार नाही. त्यासाठी ही काळजी घ्या. दुपारी शक्यतो कोणीच बाहेर नसतं, उन्हाळ्याचे दिवस आहेत, लहान मुले शक्यतो खेळतात, अशा ठिकाणी हा उतारा बिलकुल टाकायचा नाही. काळजी घ्यायची, तरच तुमचं काम होईल आणि तुम्हाला त्याचा अनुभव येईल. आता नारळ उतरत असताना जे प्रवेशद्वार आहे त्यावरून उतरताना 7 वेळा उतरायचं आहे. म्हणजेच हा नारळ आपण हातात पकडलेला आहे तर जे प्रवेशद्वार आहे आपलं, तर वरती एकदा हात लावायचा आहे तुम्हाला, मग इकडच्या उजव्या साईडने घ्यायचा, परत पुन्हा असा म्हणजे गोलाकार तुम्हाला हा उतारा अशा पद्धतीने करायचा आहे. आता मी तुम्हाला हे बाहेर माझ्या प्रवेशद्वाराकडे दाखवू शकत नाही, कारण लहान मुले वगैरे जी आहेत ती सगळी समोर खेळत आहेत आणि आजूबाजूला लोक असतात, त्यामुळे मी हे नाही दाखवू शकत. तर तुम्हाला इथे सांगण्याचा प्रयत्न करते, तुम्ही समजून घ्याल. 7 वेळा उतरत असताना तुमच्या मुखामध्ये फक्त श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, फक्त महाराजांचा जप करायचा, बास, बाकी काही करायचं नाही. आणि नंतर मग आपलं जे उंबरटा असतो त्या उंबरट्यावरती तो नारळ टेकवायचा आहे आणि महाराज माझ्या घरामधली साडी साती, माझं काम होत नाही, जी काही बाधा असेल, जो काही पितृदोष असेल तो कमी करा आणि मला माझ्या या संकटातून मुक्त करा. आणि असे म्हणून तुम्हाला तिथेच पेपर ठेवायचा आहे, त्यामध्ये तो लगेच पॅक करायचा आहे आणि बाहेरच ठेवायचा आहे. डस्टबिन आतमध्ये असेल तर मग तुम्हाला तो आतमध्ये घेऊन जाता नाही येणार. मग बघा, तुम्ही समोर गॅलरी वगैरे असेल तर तिथेच कुठेतरी एक साईडला ठेवा. तुमच्या घरातील मुले तिथे त्या दिवशी जाणार नाहीत याची सुद्धा काळजी घ्या. ही काळजी घेऊन हा उतारा करायचा आहे. हा उतारा आपल्याला स्वतःचे दुःख निवारण्यासाठी करायचा, इतरांसाठी कुठलाही स्वामींच्या सेवेत उपाय नसतो. फक्त इतरांचं तुम्हाला चांगलं करायचं आहे, तरच तुम्हाला सेवा न करता स्वामी फळ देतील. तर यानंतरचा दुसरा उपाय आहे पितरांसाठी. हा सुद्धा भर दुपारी करायचा आहे. 1 तांब्यावर पाणी घ्यायचं, यामध्ये 1 चमचाभर तीळ घ्यायचे आहेत, काळे तीळ, आणि थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे, 1 फूलसुद्धा टाकायचं आहे. आणि तुमचं जे राहता त्या ठिकाणी तुम्हाला टेरेसवरती जायचं आहे. मग तुमचं जर अपार्टमेंट खूप मोठं असेल तर मग खूप मजले असतात, तर मग मी समजू शकते, तर अशा ठिकाणी मग जाणं शक्य नाही. तुम्ही आसपास जिथे कुठे थोडीशी मोकळी जागा आहे तिथे उभा राहून सुद्धा हा उपाय करू शकता. उपाय करत असताना समोर कोणी व्यक्ती नसावी, म्हणजेच आपण आपल्या पितरांसाठी उपाय करतोय, इतरांना सुद्धा याचा दोष लागू नये याची काळजी घ्यायची. म्हणून मी तुम्हाला टेरेसवरती सांगते, कारण मी स्वतः दर अमावस्येला हा टेरेसवरती उपाय करते, कोणीही दुपारी नसताना. तर काय करायचं, तुम्ही टेरेसवरती जाताना घराच्या बाहेर पाणी ठेवायचं आहे. जेव्हा आपण उपाय करून येऊ तेव्हा पाय बाहेरच धुवायचे आणि मगच तुम्हाला आत प्रवेश करायचा आहे. म्हणून 1 मगभर पाणी बाहेर ठेवा आणि तांब्यामध्ये जे साहित्य आपल्याला घ्यायचे ते घेऊन तुम्हाला टेरेसवर जायचं आहे. गुपचूप जायचं. जाताना इतर कोणी शेजारी जरी मैत्रिणी दिसल्या कोणाला बोलायचं नाही. मला बऱ्याचदा खूप जणी आमच्या शेजारी बोलतात, मी गुपचूप जाते, नाही ऐकल्यासारखं करते आणि उपाय वगैरे करून आल्यानंतर मग त्यांना त्या दिवशी म्हणा किंवा दुसऱ्या दिवशी सांगते की मी असं स्वामींच्या केंद्रानुसार ही उपाय करत होते म्हणून बोलले नाही. त्या सर्व समजून घेतात, कारण सर्व आमच्या शेजारी स्वामी भक्तच
आहेत, त्यामुळे कोणाला काही वावगं वाटत नाही. तर तुम्हाला टेरेसवरती गेल्यानंतर दक्षिणेकडेच तोंड करायचं आहे आणि दोन्ही हातामध्ये जो तांब्या आहे, म्हणजेच बघा आता तुम्हाला दाखवते, तर बघा हा तांब्या आहे देवाचा, यामध्येच आपल्याला हे पाणी वगैरे घ्यायचं आहे. दक्षिणेकडे तोंड करायचं आहे आणि हा तांब्या तुम्ही बघू शकता, म्हणजेच असा दक्षिण साईड ही आहे. तर हा असा तुम्हाला दोन्ही हातात पकडायचा आहे आणि आधी अर्धे खाली सोडण्याआधी तुम्हाला जी तुमची पित्रं आहेत ना, त्या सर्व पित्रांची नावे घ्यायची आहेत. शक्यतो महिलांनी आधी माहेरच्या पित्रांची नावे घ्या आणि मग सासरच्या पित्रांची नावे घ्या. जे माहेरील लोक होते, ज्यांचा तुम्हाला जिवंत असताना थोडाफार त्रास जाणवलेला आहे, त्यांना खूप चांगली विनंती करायची आहे की माझ्या आयुष्यात खूप दुःख आहे, मला मूलबाळ नाही आहे, मला मुलगा पाहिजे, मला मुलगी पाहिजे, माझ्या मुलांचं लग्न जमत नाही, नोकरी लागत नाही, माझ्या घरामध्ये मुलगा आजारी आहे, सून आजारी आहे, जे काही तुमच्या अडचणी असतील त्या तिथे सांगायच्या आहेत आणि तुम्हाला मग हे दोन्ही हातांनी अर्धे सोडायचं आहे. आणि मी स्वामी समर्थ महाराजांच्या आज्ञेनुसार भगवान विष्णुदेवा ही सेवा करत आहे. माझ्या पित्रांना सद्गती प्राप्त होऊ द्या. आणि हे शिव महादेवा, शंभू शंकरा, या दिवशी शंभू महादेवाच्याच आज्ञेवरून ही सेवा करतोय आपण, हे सांगायचं. कारण सोमवती अमावस्या म्हणजे जी काही सेवा करणार ना, त्या सेवेचं फळ तुम्हाला साक्षात भगवान शंकर देत असतात. तर भक्त हो, हा उपाय खरंच खूप महत्त्वाचा आहे. मी एक 5-6 अमावस्या झाले हे अर्धे देते ना पित्रांना, तर मला तरी 50% आता पित्रांचा जो दोष आहे तो कमी वाटत आहे. खूप काही आधी कामे आहेत, अगदी म्हणतात ना तोंडचा घाससुद्धा ओढून घेतल्यासारखं व्हायचं, तर तुमच्या बाबतीत असं होतं आहे. कारण मला खूप सगळ्या कमेंट्स आहेत. तर हा उपाय पितृदोषासाठी करायचा. अर्धे पूर्ण तांब्यामधील जे पाणी आहे ते आपल्याला खाली सोडून द्यायचं आहे. पुन्हा ते जे पाणी पडलेली जागा आहे ती ओलांडायची नाही. आपण ज्या ठिकाणी उभे आहोत तिथूनच आपल्याला मागे फिरायचं आहे आणि आपल्या घरात येताना पाय धुवून यायचं. येताना कोणाला बोलायचं नाही. बघा, खूप चुका होतात, म्हणून सेवेचं फळ मिळत नाही. म्हणून मी बऱ्याचदा डिटेल्स माहिती देत असते. आणि जे कोणी नवीन कधीतरीच पाहायला येतात ना माहिती, त्यांना असं वाटतं की ताई तुम्ही खूप जास्त बोलता, महत्त्वाचं सांगा. तर मी एक सांगते, जे कोणी आत्ता नवीन इथे व्हिडिओ पाहत असतील, मी फक्त उपाय तोडगे इकडे तिकडे वाचलेलं काही सांगत नाही. माझे महाराज जी आज्ञा करतात, ज्या सेवा मी स्वतः केलेल्या आहेत, त्याचबरोबर जे माझे गाणगापूरचे महाराज आहेत किंवा स्वामींच्या केंद्रात असतात, अशाच सेवा ज्या अनुभवी आहे, 100% फायदा होतो, त्याच सेवा इथे सांगते. उपाय तोडगे म्हणाल तर दररोज मी 2-4 व्हिडिओसुद्धा शेअर करू शकते, पण मला इतरांचा मौल्यवान वेळ असा फुकट वाया घालवायचा नाही. जसं की मी माझ्या स्वतःच्या वेळेला फार महत्त्व देते. स्वामीसुद्धा सांगतात की वेळेला महत्त्व द्या. तर भक्त हो, हे वाक्य खरंच खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही उद्याची सेवा चुकवू नका. आता यानंतरचा तिसरा उपाय आहे, बघा, हा शक्यतो सर्व महिलांनी करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला एक चपाती घ्यायची आहे. आता तुम्ही म्हणाल गरम करायची का, तर थोडंसं पीठ भिजवलेलं सकाळीच तुम्ही काढून ठेवलं तरी चालेल आणि एक वेगळीच बिना तेलाची चपाती करून ठेवायची आहे. मीठ वगैरे घातलेलं चालेल, काही हरकत नाही, पण बिना तेलाची करायची आहे. म्हणजे ज्याला रोट म्हणतो, साधा छोटासा तसा रोट करायचा आहे. त्या रोटवरती तुम्हाला थोडेसे काळे तीळ ठेवायचे आहेत आणि त्याच रोटवरती थोडासा गुळाचा खडा ठेवायचा आहे. तो रोट हातामध्ये घ्यायचा आहे तुम्हाला आणि तुम्हाला तुमचे आधी जे देवघर आहे त्या देवघरांवरतून हा उतारा 7 वेळा अशा पद्धतीने उतरायचा आहे. त्यानंतर प्रवेशद्वारावरून सुद्धा आतमध्ये उभा राहून, म्हणजे आतून तुम्हाला आतमध्येच उभा राहून हा आतमधल्या बाजूने 7 वेळा उतारायचा आहे. आणि आपलं तोंड मग बाहेरच असणार ना, त्याच पद्धतीने तुम्हाला बाहेर निघायचं आहे. आणि आसपास जिथे कुठे काळं कुत्रं असेल त्याला किंवा मग गाईला हा घास चारायचा आहे. पण आता गाई नसेल, कुत्रा नसेल, तर मग तुम्ही एखाद्या ठिकाणी झाडाच्या वगैरे कुठेही ठेवून द्या, जिथे येऊन चिमणी वगैरे म्हणजे पक्षी खातील अशा ठिकाणी. किंवा मग गाई जर तुमच्याकडे नंतर येणार असेल तर म्हणजे छतावर एक साईडला ठेवलं, दुसऱ्या दिवशी चारला किंवा त्या दिवशी कधी बी आल्या चारला तरी चालेल. तर हे सर्व उपाय करताना खूप काळजीने करा. इतरांनी पाहू नये किंवा हे करत असताना पाहिलं इतरांनी तरी चालेल, पण ते काही बोलले काय करताय तर प्लीज त्यांना काहीच बोलू नका. कारण आपला कुठलाही दोष इतरांना लागता कामा नये. मग तुमच्या मागची साडेसाती खरंच कधी कमी होणार नाही. कारण महाराज आपल्याला हेच सांगतात, बाळा तू इतरांचं भलं कर, इतरांबद्दल चांगले विचार कर,
मग तुझ्या आयुष्यामध्ये जे काही चांगलं करायचं आहे ते मी स्वतः करेल, आपण नाही सेवा केली तरी चालेल. त्यानंतर सोमवती अमावस्येचे खूप सगळे उपाय आहेत आणि उद्याच्या दिवशी तुम्ही खूप काही अजून वेगवेगळ्या सेवा करू शकता. तर बघा, मग कमेंट्स करा ज्यांना जास्तीत जास्त सेवा करण्याची इच्छा आहे. नक्कीच आपण पुढे 1-2 व्हिडिओ शेअर करू. तर आजचे हे उपाय अतिशय महत्त्वाचे आहेत. त्याचबरोबर पितृदोष कमी होण्यासाठी अमावस्या व्रत कसे करावे, त्याचबरोबर संतानप्राप्ती पुत्रप्राप्तीसाठी हे व्रत अतिशय महत्त्वाचं आहे. तुमची रखडलेली कामे होण्यासाठी, पतीपत्नीतील वाद संपण्यासाठी किंवा घरामध्ये एकोपा सुख समाधान शांती राहण्यासाठी हे व्रत अतिशय महत्त्वाचं आहे. हे अमावस्या व्रत कसं करावं याआधीच मी तो व्हिडिओ तुम्हाला शेअर केलेला आहे. त्याची लिंक देईन डिस्क्रिप्शनमध्ये. ज्यांना नव्याने सुरुवात करायची त्यांनी उद्याच्या सोमवती अमावस्येपासून जरूर करावी, कारण उद्यापासूनच परवापासून गुढीपाडवा आहे आणि नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे. तर मग बघा, जे काही तुम्हाला दुःख तुमचं दूर करायचं आहे, दरिद्रता काढून टाकायची आहे, ती उद्याच्याच अमावस्येला काढून टाका आणि गुढीपाडव्यापासून नवीन एक आपल्या आयुष्याची सुरुवात करा. भक्त हो, आजची माहिती तुमच्या सर्वांच्या कमेंटनुसार आणि स्वामींच्या आज्ञेनुसार शेअर केलेली आहे. आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त भक्तांना पुढे शेअर करा आणि जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला यापुढील नवनवीन माहिती स्वामी आईच्या कृपेने ऐकायला पाहायला मिळेल. आजची सेवा स्वामी आई चरणी रुजू करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.